पंतप्रधान मोदींकडून तीनही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक, शस्त्रास्त्र, लष्करी उपकरणांची उपलब्धता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या प्रगतीचा आढावा, वायुसेना प्रमुखांकडून कारवाईची माहिती। भारतातील 3 राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्याच्या सूचना, पंजाब, राजस्थान, जम्मूमध्ये संध्याकाळी 7 वाजल्यानंतर ब्लॅकआउट। पाकिस्तानकडून 400 ड्रोनद्वारे भारतातील 36 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय लष्कर आणि नागरी वस्ती पाककडून लक्ष्य, गोळीबारामध्ये काही भारतीय जवान जखमी, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती। काही ड्रोनद्वारे भारतीय सैन्याची रेकी करण्याचा पाकिस्तानचा उद्देश, ड्रोन तुर्की बनावटीचे होते, परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती। पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, भारताने प्रत्युत्तर देऊ नये यासाठी स्वतःच्या हवाई क्षेत्रात विमानं उडी दिली, कराची आणि लाहोरची हवाई सेवा सुरू ठेवत पाकनं स्वतःच्या नागरिकांना संकटात टाकलं। भारतावर हल्ला करणं पाकिस्तानच्या सैन्याला महागात पडलं, जलद, जमीन आणि आकाशातून भारताचा पाकिस्तानवर प्रहार। भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला, पाकिस्तानने डागलेल्या क्षेपणास्त्रांना भारतीय लष्कराच्या हवाई दलाचं त्वरित उत्तर। भारतावर हल्ल्याची कुमकुमी पाकिस्तानला भोवली, थलसेना आणि वायुसेनेचे हल्ले, तर पाकच्या काही चौक्यांवर ताबा घेतल्याचा बलोच आर्मीचाही दावा। पाकिस्तानने भारतावर डागलेलं क्षेपणास्त्र नेस्तनाबूत, अमृतसरमध्ये डागलेली पाकिस्तानी मिसाईल्स निष्क्रिय, भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने मिसाईल पाडली। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानकडून नागरी वस्तीमध्ये हल्ला, पाकने केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ समोर, भारतीय लष्कराने पाकचा हल्ला परतवून लावला। पूंछमधील गोळीबारामध्ये जखमी झालेल्या नागरिकांची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून भेट, पाकिस्ताननं आता शस्त्र खाली ठेवावीत, अन्यथा त्यांचं देखील नुकसान होईल, ओमर अब्दुल्ला यांचा इशारा। जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून जखमी नागरिकांची विचारपूस, तर जम्मू काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांकडून गोळीबार झालेल्या ठिकाणांची पाहणी, गोळीबारामध्ये स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान। भारत पाकिस्तान बॉर्डरवरील गोदामात धान्य जमा करायला सुरुवात, अटारी बॉर्डरजवळ गव्हाचे ट्रक उभे, युद्धजन्य परिस्थितीमध्ये धान्य साठा कमी पडू नये यासाठी खबरदारी। भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय जवानांकडून बंकरची उभारणी, बंकर लाईनवर 24 तास बीएसएफ जवान तैनात, अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका, सीमेलगतच्या गावांना अलर्ट। पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवरील काही भागात मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न, भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बीएसएफ, सीआयएसएफ, आयबी प्रमुखांसोबत बैठक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित, भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा। केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डांची आरोग्य मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, भारत पाकिस्तान सीमेजवळील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा।